एवढी छान लुसलुशीत गुबगुबीत फुललेली पुरणपोळी पाहिली की ती खाण्याचा मोह हा होणारच। भरगच्च पुरण भरले असले तरी सुद्धा पुरणपोळी लाटताना किंवा भाजताना अजिबात फुटत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे पीठ भिजवण्यासाठी कणिक पाण्यात न ठेवता जास्त वेळ मळत न बसता अगदी झटपट लवचिक कणिक तयार होते। त्यामुळे उंड्यापेक्षा डबल पुरण भरले तरीही पुरणपोळी न फुटता चांगली लुसलुशीत तयार होते। पुरण सुद्धा छान काठापर्यंत पोहोचलं जातं। आणि माहितीये का, 3 ते 4 दिवस जरी ही पुरणपोळी राहिली ना तरी सुद्धा अजिबात कडक किंवा वातड होत नाही, याची मी तुम्हाला 100% खात्री देते। तर चला पाहूयात की आज एका सोपी ट्रिक वापरून ही लुसलुशीत पुरणपोळी कशी तयार करायची। त्यासाठी मी इथे 1 वाटी हरभऱ्याची डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून आणि डाळ भिजेल एवढं पाणी घालून 1 तासासाठी भिजत ठेवली होती। आता ही डाळ मी कुकरला लावणार आहे आणि डाळ स्वच्छ धुतलेली असल्यामुळे ते भिजत घातलेले पाणी सुद्धा मी इथं कुकरला लावण्यासाठी वापरले आहे। मी इथे कटाची आमटी बनवणार आहे, त्यामुळे मी 2 ग्लास पाणी अजून घालत आहे। जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची नसेल तर डाळीच्या दुप्पट पाणी इथे तुम्ही घेऊ शकता। डाळीमध्ये चिमूटभर हळद घातली, 2 चिमूट मीठ घातले आणि 2 चमचे तेल घातले आहे। तेल घातले की डाळ चांगली एकसारखी मऊ होते आणि अजिबात डाळीचा गाळ होत नाही। आता गॅसची फ्लेम मोठी केली आणि या पाण्याला चांगली उकळी येऊ दिली। 1 उकळी आली की असा चांगला फेस वरती येतो आणि हा फेस आपल्याला काढून टाकायचा आहे, कारण या फेसमध्ये ॲसिडिटीचे प्रमाण जास्त असते। तर असा फेस काढून टाकला की पुरणपोळी ही पचायला खूप हलकी होते। आणि बघा, आता मध्यम गॅसवर या कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेत आहे। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी पीठ भिजवूया। एका परातीमध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ घातलं आणि इथं मी 2 चमचे मैदा घालत आहे। आणि मैदा घातल्यामुळे या पिठाला छान लवचिकता येते आणि पुरणपोळी अजिबात लाटताना फुटली जात नाही। तसेच मी इथं 1 टेबलस्पून तेल सुद्धा घातलेलं आहे। तेल घातल्यानंतर पुरणपोळ्या या छान मऊ राहतात। 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी मी इथं 1 कप पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये चिमूटभर हळद घातली। हळद ही पिठात न घालता पाण्यातच घालायची, त्यामुळे हळदीचा व्यवस्थित छान कलर हा कणकीमध्ये उतरला जातो। थोडं थोडं पाणी घालत छान मऊसूत असं पीठ भिजवून घेतलेलं आहे। बघा, आपण चपातीच्या कणकीला जसं पीठ मळतो ना त्यापेक्षा जरा सैल कणिक इथं ठेवलेली आहे आणि थोडंसं कणकीला तेल लावून घेते। आता इथं बघा, परत अशी आपली कणकी सगळी चिकटलेली आहे, तर थोडंसं सुकं पीठ घालायचं आणि अगदी हाताने असं चोळून घ्यायचं। लगेच सगळं पीठ हे चिकटलेलं निघून जातं आणि परात स्वच्छ होते। आता इथे बघा, ही कणिक आपल्याला 1 तासासाठी भिजत ठेवायची आहे। कणकेवर झाकण ठेवून असंच 1 तासासाठी मी ठेवून दिलं। आता इकडे बघा, कुकरची शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण चांगला थंड झालेला आहे आणि डाळ बघा शकता तुम्ही, बघा कशी चांगली मऊ झालेली आहे। पातेल्यावर चाळण ठेवून यातलं पाणी सगळं काढून घेतलं। थोडीशी डाळ मी कटाच्या आमटीसाठी काढून घेतली आणि खालचं पाण्याची आमटीसाठी वापरणार आहे। डाळ चांगली नितळून घेतलेली आहे आणि आता एका कढईमध्ये ही डाळ घालून घेते। आता इथे आपल्याला छान मऊसूत पुरण बनवायचे आहे, तर त्यासाठी मी 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे, तोही घालून घेतला। आणि बघा, गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि 2 ते 3 मिनिटं अशी डाळ हलवल्यानंतर या डाळीला चांगलं पाणी सुटतं, म्हणजे गुळाचं पाणी तयार होतं आणि डाळ जरा पातळ होते। ही डाळ कढईला खाली चिटकू नये म्हणून सतत उलटण्याने असं हलवून घ्यायचं आहे। आता डाळीमध्ये पहा, थोडंसं पाणी आहे, त्यामुळे असे बुडबुडे येत आहेत, तर आपण 2 ते 3 मिनिट अजून हलवून घेऊ। आता इथं डाळीतलं पाणी संपलेलं आहे, तर मी इथं 1 टेबलस्पून विलायची पावडर घातलेली आहे आणि 1 टेबलस्पून सुंठ पावडर घातलेली आहे। त्यामुळे आपल्या या पुरणाला खूप छान स्वाद येतो, त्यामुळे पुरणपोळी खायला पण खूप छान लागते। आता बघ, सतत 2 मिनिटं हलवून घेतलं आणि हे छान लुसलुशीत पुरण इथं तयार झालेलं आहे। बघा, जास्त घट्ट करायचं नाही यापेक्षा आपल्याला। बघा, उलटणं असं पुरणामध्ये ठेवलं की ते असं उभं राहिलं की म्हणायचं की आपलं हे पुरण तयार झालेलं आहे। बघा, इथं उभं राहत आहे उलटणं, म्हणजे आता मी गॅस बंद केला आणि हे पुरण लगेच गरम कढईतून प्लेटमध्ये काढून घ्यायचं, नाहीतर हे पुरण जास्त घट्ट होऊ शकतं। आणि बघा, गरम गरम पुरण असतानाच असं चाळणीवर ठेवून मी वाटीने किंवा चमच्याने असे बघा लगेच बारीक करून घ्यायचं आहे। एकदम छान बारीक पुरण तयार होतं। इथे हरभरा डाळ 1 तास पाण्यात भिजत ठेवलेली होती, त्यामुळे पुरण बारीक करताना किंवा पुरण शिजवताना अजिबात त्याच्यामध्ये डाळ कसलीच दिसलेली नाही आणि एकदम बारीक लुसलुशीत पुरण तयार झालेले आहे।
हे पुरण साईडला ठेवू आणि आता 1 तास झालेला आहे बघा. कणिक छान भिजलेली आहे. इथं आपण कणिक अशी मळून घेतलेली नव्हती किंवा पाण्यातही ठेवलेली नाही, तरीसुद्धा इथे पाहू शकताय अशी छान रबरासारखी लवचिक कणिक इथे तयार झालेली आहे. 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि थोडंसं अगदी 1 मिनिटभर मी ही कणिक चोळून घेते. तुम्ही पाहू शकताय बघा की अजिबात जास्त वेळ मळत न बसता अगदी सहज आपली ही अगदी पुरणाची कणिक लवचिक अशी झालेली आहे. मस्त मऊ मुलायम अशी कणिक तयार झालेली आहे आणि आता कणकेचा उंडा करून घेते. आपल्याला जेवढी पुरणपोळी बनवायची आहे त्या साईजमध्ये कणकेचा उंडा करून घ्यायचा. बघा असा मऊ उंडा लगेच तयार झालेला आहे. आता कणकेच्या उंड्यापेक्षा डबल उंडाचं पुरण मी घेतलेलं आहे आणि जशी आपली कणिक लवचिक झालेली आहे तसंच पुरणसुद्धा त्याच प्रमाणामध्ये मऊसूत झालेलं आहे. आता कणकेचा अशी वाटी करून घ्यायची आहे आणि इथं कणिक अशी लवचिक आहे त्यामुळे या कणकेमध्ये कितीही पुरण भरलं तरीसुद्धा पुरणपोळी लाटताना अजिबात फुटली जात नाही. बघा इथं कणकेची छान वाटी करून घेतली आणि कणकेच्या डबल आपण पुरण यात भरून घ्यायचं आहे. आता चांगलं पुरण छान असं अंगठ्यांनी मी दाबून घेत आहे आणि व्यवस्थित खाली दाबून घेतल्यानंतर ही पुरणाचं या उंड्याचं तोंड असं छान मिटवायचं आहे. त्यासाठी मी थोडंसं सुकं पीठ आतमध्ये घातलं की जेणेकरून हे पुरण अजिबात एका ठिकाणी बसलं जात नाही, सगळीकडे पुरण पसरलं जातं आणि छान असं उंड्याचं तोंड बंद केलं आणि व्यवस्थित असं चांगला हा उंडा दाबून घ्यायचा आहे आणि हातानेच सगळं पुरण इथंच आपल्याला पसरून घ्यायचं आहे. म्हणजे पोळी लाटताना हे पुरण काठापर्यंत छान पोचलं जातं आणि पहा असं सुक्या पिठामध्ये चांगला हा उंडा घोळवून घेतला आणि आता छान पुरणपोळी अशी लाटून घ्यायची आहे. उंडा पोळपाटावर ठेवल्यानंतर सुद्धा छान असं पुरण सगळीकडे चांगलं पसरून घेतलं आणि नंतर या लाटण्याने हलक्या हाताने ही पुरणपोळी एकदम सगळी गोल गोल फिरवत लाटून घ्यायची आहे आणि पहा व्यवस्थित ही लाटली जाते, एकदम सरसर अशी सरकली जाते. अधूनमधून सुकं थोडंसं लावून घ्यायचं आणि अशी गोल फिरवत छान आलटीपलटी करत लाटून घ्यायची. लाटताना हात एकसारखाच ठेवायचा म्हणजे पुरणपोळी सगळीकडे एकसारखी लाटली जाते. कुठे जाड कुठे पातळ असं होत नाही. आणि इथे पाहू शकताय तुम्ही बघा ही पुरणपोळी सरसर लाटली गेली तरी सुद्धा अजिबात पुरण बाहेर आलेलं नाही किंवा पुरणपोळी अजिबात पोळपाटाला चिकटली गेली नाही, कारण यामध्ये आपण थोडंसं मैदा घातलेला आहे आणि त्या मैद्यामुळे ह्या पुरणपोळीला छान बाइंडिंग येतं आणि अजिबात पुरणपोळी फुटली जात नाही. आणि बघा मी एकसारखी एकदम हलक्या हाताने अशी पातळ पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. आता तवासुद्धा छान गरम झालेला आहे आणि पुरणपोळी तव्यामध्ये घातलेली आहे. वरच्या बाजूने जरा सुकलं आणि थोडीशी बुडबुड यायला लागले की पुरणपोळीला पलटी मारायची. दुसऱ्या बाजूने लगेच आपल्याला ही पुरणपोळी उलटवायची नाही आणि गॅसची फ्लेम ही मध्यम आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे की ही पुरणपोळी आपली छान अशी फुलायला लागलेली आहे. भरपूर असं पुरण भरलेलं असल्यामुळे चांगली गुबगुबीत झालेली आहे आणि तूप लावून घ्यायचं आणि मी इथं तूप लावलेलं आहे, तुम्ही तेलही लावू शकता. बघा किती टम्म फुगलेले आहे आणि लगेचच गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि पुरणपोळीला पलटी मारली आहे. दुसऱ्या साईडने पण तूप लावून घ्यायचं. तूप लावल्यानंतर पुरणपोळीची चव एकदम छान लागते. दोन्ही साईडनी छान अशी भाजून घेतलेली आहे आणि इथे पहा आपली एकदम लुसलुशीत आणि मुलायम अशी पुरणपोळी तयार झालेली आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी हरभरा डाळ या प्रमाणामध्ये इथं 7 पुरणपोळी तयार झालेल्या आहेत. एकदम लुसलुशीत आणि टम्म अशा गुबगुबीत फुगलेल्या पुरणपोळ्या इथे पहा. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. आता इथे मी तुम्हाला दाखवते बघा की हे पुरण असं या पुरणपोळीमध्ये चांगलं कडेपर्यंत पसरलं गेलं आहे. एकदम या पुरणपोळीचं आवरणसुद्धा एकदम पातळ तयार झालेलं आहे. एकदम लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे. या पुरणपोळ्या 3 ते 4 दिवस राहिल्या ना तरी अजिबात कडक किंवा वातड होत नाहीत. तोंडात विरघळेल अशी ही आपली पुरणपोळी अगदी झटपट तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या टिप्स वापरून अशी टमटमीत न फुटणारी लुसलुशीत पुरणपोळी बनवण्याचा आनंद घेऊ शकता. धन्यवाद.